स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज कृष्ण जन्माष्टमी रात्री 12:39 कृष्णाचा जन्म होणार आहे. ज्यांना कृष्ण जन्म साजरा करायचा आहे, प्रत्येकाच्या घरात होतं असं नाही, पण काही लोक करतात आणि काही लोकांना करायची इच्छा असते. तर कसं करावं हा प्रश्न पडतो. तर काय करायचं, रात्री 12 वाजता तुम्ही कृष्णाला पंचामृताने अभिषेक करायचा. अभिषेक करताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करायचा. अभिषेक झाला की मग तुम्ही त्यांना परत तुम्ही 16 पाण्याने अभिषेक करायचा. ज्यांना संतान प्राप्तीसाठी करायचं खास करून त्यांनी 16 वेळा पुरुषसुक्तम म्हणायचे. 16 वेळा पुरुषसुक्तम म्हणायचे. आणि ज्यांना फक्त अभिषेक करायचा त्यांनी 1 वेळा पुरुषसुक्तम म्हणायचे आणि 1 वेळा श्रीसुक्तम पाण्याने अभिषेक करायचा. अभिषेक वगैरे तुमचा झाला की मग तुम्ही मूर्तीला स्वच्छ पुसा, चौरंगावर ठेवा, त्याला गंधाक्षता लावा, गंधाक्षता लावा, तुळस अर्पण करा, पिवळी फुलं अर्पण करा, सुगंधित जी तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल असेल ती फुलं अर्पण करा त्यांना. मग तुम्ही त्यांना सुंठेचा नैवेद्य दाखवा, तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा, तुम्ही काय पेढे वगैरे काय आणलं असेल त्याचा नैवेद्य दाखवा, दुधाचा, दह्याचा, मक्खन कृष्णाला खूप प्रिय आहे, तुम्ही त्याचाही नैवेद्य दाखवू शकता. म्हणजे तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल असेल त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. नैवेद्य दाखवा. नंतर तुमचं हे सगळं तुमचं 15-20 मिनिटात होईल. नंतर तुम्हाला सेवा करायची. तुम्ही गीतेची 18 नावे ती नावं पठण करा. तुम्ही व्यंकट स्तोत्र म्हणू शकता. व्यंकट स्तोत्र 1 म्हणा किंवा 21 वेळा म्हणा. 1 मंडल केले तरी चालेल. 1 ते 8 पर्यंत म्हणायचे तुम्हाला 20 वेळा आणि 21 वेळा तुम्ही पूर्ण म्हणायचे. व्यंकट स्तोत्र आपल्या सर्वांचं पाठ आहे, त्यामुळे आपण ते करू शकतो. तुम्ही ते करा. किंवा विष्णू सहस्रनाम आपल्या सर्वांना अर्धा तास लागतो, त्याला आपल्या सर्वांना माहिती आहे. ते तुम्ही वाचा वेळ असेल तुम्ही तेही वाचलं तरी चालेल. किंवा मग तुम्ही विष्णू सहस्रनाम नामावली ती वेगळी असते, 1000 नाव आहे, ते एक नाव घ्यायचं आणि 1 तुळस विष्णू भगवानाला अर्पण करायची. तेही तुम्ही केलं तरी चालेल. आणि तुम्हाला तेही जमत नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणून तुम्ही 108 वेळा तरी तुळस अर्पण करा किंवा किती 1000 वेळा केली तरी चालेल, तुमची मर्जी, जसं जसेल जमेल तसं करा. सेवा करा, भरपूर सेवा करा. रात्री 12:39 तुम्हाला कृष्णाला पाळण्यात घालायचंय आणि तुम्हाला पाळणा म्हणायचा आहे, पाळणा हलवायचा आहे. तेव्हा तुम्हाला पाळणा येत असेल तर युट्यूबला लावा, युट्यूबला पाळणा लागेल. मग आरती पाळणा वगैरे झाला की आरती वगैरे घ्या, नैवेद्य दाखवा. तुम्ही ह्या रीतीने तुम्ही कृष्ण जन्म साजरा करू शकता. त्यानंतर तुम्ही सेवा करायची असेल तुम्ही सेवा करू शकता. 12:39 नंतर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ करा. एक माळ 99 मंत्राची 1 माळ करा, ती खूप छान राहील. तुम्ही पाहिजे तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा 1 माळ करा. जर तुम्हाला जसं जमेल तसं ते सेवा करा. किंवा तुम्हाला भगवद्गीता वाचायची असेल तर आज दिवसभर तुम्ही भगवद्गीता वाचू शकता. उद्याही वाचू शकता तुम्हाला जर असेल तर. आपल्याकडे वेळ उद्या तुम्हाला वाचायचं असेल उद्याही वाचू शकता. आज तुम्हाला सेवा करायला वेळ नसेल तुम्ही उद्याही सेवा या केल्या तरीही चालेल. सेवा करणं महत्वाचं आहे. तुम्ही सेवा मनापासून करा आणि तुम्हाला ते फळ नक्की भेटणार आहे. घरात कसलीच कमी पडणार नाही. श्री स्वामी समर्थ.